नमस्कार मित्रांनो. तर आज नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर संक्रांतीची काही आम्हाला सुट्टी नव्हती. तर ऑफिसवरून आल्याच्यानंतर मित्र सर्व पतंग उडवत होते. संध्याकाळ झाली तरी पतंग उडत होते ते. तुम्ही बघू शकता हा टेरेसवरचा सीन. म्हणजे अंधार पडला आहे आणि यांची म्हणजे यांना रात्री पतंग उडवण्यासाठी इंटरेस्ट येऊ राहिला आता. अंधार पडल्यामुळे आता वर काही जास्त पतंग दिसत नाहीये. थोडेफार दिसत आहेत. हे बघू शकता तुम्ही. मी तर दिवसभर ऑफिसमध्ये होते त्यामुळे मी काही एवढी एन्जॉय करू नाही शकलो. नंतर ऑफिसवरून आल्याच्या नंतर थोडाफार एन्जॉय केला यांच्यासोबत. मजा आली खूपच. हे तुम्ही बघू शकता अंधार पडलेला आहे आणि थोडेफारच पतंग आहेत तिथे. यांनी आज फक्त कटलेले पतंगच टेरेसवर घेतलेले तेच पतंग उडत आहे. म्हणजे दोरा पण नाही यांच्याकडे. यांच्याकडे जेवढे काही पतंग आहे ते सर्व कटलेले आहेत. म्हणजे दुसऱ्याच्या टेरेसवरून इकडे आलेले आणि दोरा वगैरे पण नाही यांच्याकडे. थोडाफार जो तुटलेला आहे तोच. पण काही असो एन्जॉयला महत्त्व आहे. कोणत्याही गोष्टीचा आनंद घ्यायचा. हे दिवसभर टेरेसवर होते त्यामुळे खूप दमले होते. तरी यांना पतंग उडवायचाच होता. रात्रीसुद्धा अंधारात हे पतंग उडत आहेत. कारण आज शेवटचा दिवस होता. म्हणजे आज जास्त महत्त्व असतं. आणि नंतर मग भूक लागली त्यामुळे मी खिचडी बनवली. तर आज मकर संक्रांतीमुळे मेस बंद होती त्यामुळे खिचडी वगैरे बनवली. हे बघू शकता. तर आजचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा. थँक्यू.